श्री गुरुचरित्र कथासार रुद्राध्याय महात्म्य व राजपुत्रांना जीवदान अध्याय 34. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, पराशरांनी भद्रसेन राजाला सुधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले. तेव्हा राजा म्हणाले, मुनिवर्य, माझे पुत्र व प्रधान पुत्र यांना राजवैभव व भोगांविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात त्यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे. कृपया माझ्या पुत्राचे भविष्य सांगा. पराशर म्हणाले, राजा, तुम्ही विचारलेत म्हणून सत्य सांगणे मला भाग आहे. तुमच्या पुत्राला फक्त 12 वर्षे आयुष्य आहे आणि त्यांच्या आयुष्याचे आता केवळ 7च दिवस उरले आहेत. 8व्या दिवशी त्यांना मृत्यू येईल. ते ऐकून राजा राणींना धक्काच बसला. ती दोघे धाय मोकलून रडू लागली. त्यांनी पराशरांना राजपुत्र सुधर्मांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, राजा, घाबरू नका. भगवान शंकरांना शरण जा. त्यांची आराधना करा. त्यांच्या रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ करा. रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे, शिवस्वरूप आहे. रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदांचे सार. त्याच्या पठणाने मनुष्य निष्पाप होतो, तपश्चर्या फलद्रूप होते, 4ही पुरुषार्थ साध्य होतात, इहपर कल्याण होते, संकटातून मुक्तता होते आणि अपमृत्यू टळतो. हा रुद्राध्याय महादेवांनी प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला. त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला. त्यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेने तो भूलोकी प्रगट झाला. राजा, जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो, त्याचे तेज, बल, धृती, आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते. रुद्राभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मातील पातके आणि मृत्यूचे भय राहत नाही. आपल्या हातून नकळत एखादे दुष्कृत्य घडले तर रुद्रपाठ करून प्रायश्चित्त घ्यावे. रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यमधर्म कधीच जात नाहीत. रुद्रपाठकाला शिवलोकी सद्गती मिळते. म्हणून मी सांगतो तसे करा. 100 विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची 10,000 आवर्तने करवून घ्या. शिवप्रभूंना अखंड जलाभिषेक करा. त्या जलाने तुमच्या पुत्राला स्नान घाला. ते तीर्थ त्यांना प्यायला द्या. त्या योगे ते दीर्घायुषी, धुरंधर व कीर्तिवंत होतील. तेव्हा भद्रसेन राजाने ऋषी पराशरांनाच रुद्रानुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली. 100 ब्राह्मण बोलावले. अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला. एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली. भद्रसेन राजाने संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले. शिवजींवर अभिषेकाची संततधार धरण्यात आली. त्या जलाने राजपुत्राला स्नान घालण्यात आले. ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहत चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली. ऋषी पराशरांनी राजपुत्रावर अभिषेकाचे जल शिंपडले आणि रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता राजपुत्रावर टाकू लागले. त्यामुळे राजपुत्राचे प्राण हरण करण्यास आलेले यमदूत त्यांच्याजवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ गेले. तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तिथे धावत आले. त्यांनी यमदूतांना मारून पिटाळून लावले. राजपुत्र शुद्धीवर आले. त्यानंतर ऋषी पराशरांनी संकट टळल्याचे सांगितले. ते ऐकून राजा राणींचा जीव भांड्यात पडला. लोकांनी मोठा आनंदोत्सव केला. राजांनी राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला. तेवढ्यात नारदांचे आगमन झाले. तेव्हा भद्रसेन राजाने नारदांचे देखील पूजन व आदरातिथ्य केले. तेव्हा महर्षी नारद म्हणाले, राजा, मी कैलासावर गेलो असताना यमराज वीरभद्रांना जाब विचारण्यासाठी आले होते. ते तावातावाने म्हणाले, वीरभद्र, माझे दूत भद्रसेन पुत्र सुधर्म यांचे प्राणहरण करण्यासाठी गेले असताना तुमच्या दूतांनी त्यांना मारून पळवले. याचा काय अर्थ आहे? तेव्हा वीरभद्र म्हणाले, भद्रसेन राजाने रुद्रविधी केल्यामुळे त्यांच्या पुत्राला 10,000 वर्षे आयुष्य लाभले आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आपल्या दूतांना पाठवलेच कसे? मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण केले. तेव्हा चित्रगुप्त म्हणाले, माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी 12 वर्षे व त्यापुढे 10,000 वर्षे आयुष्य अशी नोंद आहे. तेव्हा कुठे यमदूतांचे समाधान झाले. वीरभद्रांची क्षमा मागून ते निघून गेले. राजा, पराशरांच्या कृपाप्रसादाने
व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे. आता काळजी नाही. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ते ऐकून राजाचे अंतःकरण भरून आले. त्यांनी महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी दत्तविप्रांना व त्यांच्या पत्नीला रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सांगितले. ते पुढे म्हणाले, विप्रवर्य, तुमचे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्राभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 34 समाप्त.